शक्तिमान शक्ति शक्ति शक्तिमान शक्ति शक्ति. चलो गुस्सेल हंटर वाली. मस्त असं वांग्याचं भरीत झालेलं आहे तयार. हमारे लिए रखा है. मास्तर तुमचा पोरगा काय शिकताय का नाही? तर भाई लोक सगळ्यांना गुड मॉर्निंग. आणि आपल्या ताईंना गुड मॉर्निंग. कारण आता वेळ खूप झाली आहे, 7:30 वाजलेत. अजून सुद्धा डोळ्यातली काही झोप जात नाही, नाही का. आणि आता हे आपल्या पिल्ल्याला शाळेत नेऊन सोडायचे. हे बी आता सुटले, तयारी करायला आता. आणि हे बघा, ही पिल्ल्याची आमच्या मदर इंडिया इकडे बघत बंद झाली. ही पण आता तयारी करायची, तयारी चालू आहे. आता मी पण पटपट ब्रश वगैरे करून जरा तयार होतो, तिला नेऊन सोडायचे. तर चला मग. तर बघा मस्तपैकी आता फ्रेश वगैरे झालो आहे. आणि इकडे खाली काय चालू आहे, इकडे बघा. हे देखो कशी तयारी चालू आहे. हां, पूर्ण तयारी सुरू आहे शाळेत जायची. आणि आता आपली ड्युटी आहे तिला नेऊन सोडायची. आणि मित्रांनो एवढे मच्छर झाले आहे ना की ते झोपूच देत नाही रात्रभर. नुसते मॉर्टिन ते लावलेलं असतं पण त्याचा काही प्रभावच नाही पडत त्या मच्छरांवरती. आधुनिक जगातले येतं नाही का आता, त्यामुळे त्यांची पॉवर अशी स्ट्रॉंग झाली. त्यांना माहिती आहे मॉर्टिनमध्ये काय आता दम नाही राहील, त्यामुळे ते खूप चावतात रात्रभर. झोप पण नाही होत आहे, त्यामुळे आता जरा लेट. आणि आता कसं आहे उन्हाळा चालू झाला ना, तर आता जास्त झोप येते, काही उठूच नाही वाटत. किती निश्चय केला ना वॉकिंगला, जॉगिंगला जाओ, रनिंगला जाओ, तो निश्चय सकाळी सकाळी जी साखर झोप असते ना आपली, ती साखर झोप सर्व ते निश्चय आपला धुळीत मिळवते. असा कार्यक्रम चालू आहे सध्या. काय म्हणलीस? हां सांग मला डायलॉग फिर से रिपीट. मुकनायक नका हो. चला मुकनायक का झाला? त्यांना चहा वगैरे करून द्यायचा आहे. चहा नाही, चहा आता आल्यावर पितो. पण हिला द्यायचंय ना दूध. अरे मग भेटते आपल्याला. मला वाटलं की आता एवढ्या तयारीमध्ये मला चहा भेटतो का नाही म्हणलं, पण नाही, हिला नाही दिला म्हणलं तर आपल्याला भेटणारच आहे. बायको मस्त मस्त चहा बनवत आहे घाई गिरवडीमध्ये. असं पटकन आता चला चला मुलीसाठी बनवत आहे तिच्या, त्यासोबत आपल्याला कॉम्प्लिमेंटरी चहा मिळते. नाहीतर मग ती जर पिली असती चहा तर आपल्याला म्हणली असती जा आल्यावर पिते, आल्यावर देते. बरं ठीक आहे. मग आता ठीक आहे चहा प्यायचा ना. तुम्हाला झोपता येते तुम्ही प्लीज मला हेल्प करा. का? तुम्ही शक्तिमान झोपलो तुम्हाला. शक्तिमान शक्ति शक्ति शक्तिमान शक्ति शक्ति शक्तिमान. अरे मी शक्तिमान झालो, काय प्रॉब्लेम है? अरे इसकी चेन स्लिप हो गई है, तो अभी देखता हूँ मैं जमता है क्या. तर बघा ते पाऊच जे आहे ना, ते पाऊच दुरुस्ती आपल्याला नंतर करावं लागेल. तो अरे वो छोड़ दो, अभी मैं कर देता हूँ बाद में. अभी हाँ प्रॉमिस करता हूँ मैं. अरे अभी देखो, अरे अभी करो ना यार. अभी चाय बनाई है उसने. देखो आता मस्तपैकी चहा आणलेला आहे गरम गरम, आपल्याला भेटला आहे. चहा बिस्किट खातो. पार्ले जी माने जीनियस, ये हमारे जीनियस. तो मी पण आता पटकन खातो. चलो गुस्सेल हंटर वाली. रुमाल व्यवस्थित ठेव. चला बाय बाय बाय. तर भावांनो आताच श्रावला शाळेत सोडून आलो आहे आणि थोडा वेळ जरा आता बसलो आहे आरामात जरा. कारण आता लगेच एक 15-20 मिनिटामध्ये आता मला ऑफिसला जायची तयारी करायची. आज फास्ट 9 वाजता जायचं आहे. आज आमच्या इथे एक्झाम सुरू होणार आहे ऑफिसला, नाही का, ट्रेनिंगची. तर ते आता 3-4 दिवस ती एक्झाम चालणार आहे, 4-5 दिवस जवळपास. आणि मग असंच रोज सकाळी सकाळी धावपळ करत आपल्याला 9 वाजता जायचं आहे. आणि मग ते पूर्ण 6 वाजेपर्यंत ऑफिस राहील. आणि मधल्या कालावधीत मग श्रावला जायला आणायचं आहे. हे सगळ्या धावपळीच्या गोष्टी आहेत आता 4 दिवस. आणि मस्त मस्त नाश्ता पण आता आज काय घरी करायचा नाही, कारण आज आपल्याला ऑफिसला नाश्ता आहे. हे बघा
सुट्टी मिळाली मला पण सुट्टी थोडा वेळ. हां, तर असं आहे. आता पटपट आवरतो आणि मग आवरल्यानंतर तुम्हाला भेटतो मित्रांनो. आता मस्त बघा एकदम तयार झालेलो आहे. आणि किचनमध्ये काय चालू आहे? किचनमध्ये चालू आहे आपल्या मस्तपैकी चपात्या बनवायचं. भाजी माहीत नाही भाजी काय बनवणार आहे काही नाही. चपात्या तर आता बनवण्याला चालू केले. आणि आता आपल्याला निघायचं आहे ऑफिसला. कुठे गेली ही? पळून गेली बघा. हिला डेली ब्लॉग असे शूट करायची सवय नाही आहे. असं मी एकदम सरप्राईज करून असं मोबाईल घेऊन आलो का असं एकदम पळून जाते बघा. डायरेक्ट काय करतात, कॅमेरा चालू करून डायरेक्ट म्हणजे आपण आपल्या मी माझ्या कामांमध्ये कशामध्ये असते आणि हे असे डायरेक्ट कॅमेरा घेऊन येणार. तर तसं असते, इतना डरणे का नाही. तर आता एक मस्तपैकी आता तयार झालेलं आहे. आता ऑफिसला जाण्याची तयारी पूर्ण झाली. आता निघतो थोड्या वेळात. तर चला मग भेटू नंतर. तर मित्रांनो आताच धावत पळत साऊला घेऊन आलेलो आहे आणि आता घरी येऊन एक ग्लास मस्त पैकी थंडगार पाणी पितो. छान वाटलं पाणी पिऊन. आता परत ऑफिसला जायचे मित्रांनो. चला मग. तर हे गेलेले आहेत ऑफिसला आणि माझा स्वयंपाक पण झालेला आहे. आणि श्राऊ सध्या लवकर येते, तिच्या स्कूलचा टाईम आता चेंज झालेला आहे 10वीच्या परीक्षा असल्यामुळं. तर मी आता माझ्या बाकीचा तर स्वयंपाक झालेला आहे, पण मी आता बनवणार आहे वांग्याचं भरीत. तर चला मी तुमच्यासोबत माझी रेसिपी शेअर करते. चला तर मग. हे बघा मी वांग कट करून ठेवलं आहे, म्हणजे किडलेलं आहे काही पाहण्यासाठी. कट करून मी गॅसवर ठेवलेलं आहे. आणि हे वांग स्पेशली भरताचंच वांग आहे. आता मी इथं लागणारं साहित्य घेते. मी 2 कांदे घेतलेत मीडियम आकाराचे, 1 टोमॅटो घेतला आणि कोथिंबीर घेतलाय. तर वांग भाजेपर्यंत मी आता फटाफट कट करून घेते. हे बघा मस्त असं वांग भाजून घेतलेलं आहे मी. चला आता पुढची प्रोसिजर दाखवते. कढईमध्ये मी तेल घालून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आता मी टाकते इथं मोहरी आणि मग मी वरून टाकते कांदा. कांदा थोडासा लालसर होईपर्यंत भाजून घेणार आहे मी. कांदा आता थोडासा लालसर भाजलेला आहे, त्यामध्ये मी टाकून घेणार आहे टोमॅटो. त्यामध्ये घालणार आहे मी कोथिंबीर. कांदा टोमॅटो मस्त भाजून झालेलं आहे. आणि आता यामध्ये मी टाकणार आहे लाल तिखट, हळद, थोडंसं धनेपूड टाकलं, आणि आता हे एकजीव करून घेतलं. हे बघा हे पूर्ण भाजून झालंय. आणि हे आहे ते वांग जे मी भाजून घेतलेलं आहे ते. तेलामध्ये आता लाल तिखट वगैरे पूर्ण भाजल्याच्यानंतर यामध्ये आता मी हे वांग टाकून घेणार आहे भाजलेलं. पाहू शकता किती छान दिसतंय एकदम भारी. याची टेस्ट पण खूप छान होते. हे आता मी 1 मिनिटासाठी झाकून ठेवणार आहे.
मस्त असं वांग्याचं भरीत झालेलं आहे तयार. क्या चल रहा है? अरे यार पप्पा, अरे यार बंद करा. बंद करा ना. आईस्क्रीम बघा मित्रांनो, मला आईस्क्रीम सुद्धा दिली, एकटीच खायल्या. हा, आणि ही बघा, ही पण एकटीच खायल्या नाही का? हे बघा, प्रूफ नाही, खाऊन झाले. नाही नाही नाही, दे प्लीज 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 दे का, असं नको करू. हे बघा आईस्क्रीम शूट आहे म्हणून आता काहीतरी दिले तिने मला. खूप छान खूप छान खूप छान. बस झालं का? थँक्यू थँक्यू. ही बी पोर गेलीच खाली आईस्क्रीम. अजून कसं आहे माहिती आहे का मित्रांनो, आईस्क्रीम घरात आली हे बघा, तर उरली सुरली तिची आम्ही सगळी हडप करून टाकली आईस्क्रीम, त्यामुळे ती आता रुसून बसले. वाटते का? नाही नाही, खायल्या. आईस्क्रीम आली घरात, सगळ्यात आधी ती आईस्क्रीम खतम करणारा प्राणी म्हणजे हा. ही पोरगी म्हणजे कालच आणले बघा फॅमिली पॅक, म्हणजे आज तर ते खतम करायला लागले. शाळेतून आल्या पहिले एक वाटी खाल्ले, आता अजून खाल्ले, आता अजून संध्याकाळी अजून एकदा खाणार. काय सांगावं, कदर आलाय मला तर. आता उन्हाळा लागला आता, म्हणजे उन्हाळा आता सुरू झालाय, आता ते सुरुवात आहे. अभी तो बहुत 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 अभी तो बहुत आइसक्रीम खाली बाकी है. तर हे असा बघा राडा. आता जेवण झालंय दुपारचं मस्तपैकी. आता वांग्याचं भरीत, आईस्क्रीम, हा, जी रेसिपी आपल्या ह्याच्यामध्ये दाखवलेली आहे. तर आता सर्व झाले, आता परत ऑफिसला जायची निघतो आता, कारण जावंच लागणार आहे. तर भावांनो, आताच दिवसभर थकून दमून एकदम नाही का ऑफिसमधलं काम सगळं, आता बघू चेहऱ्यावर असा थकवा दिसत आहे. आणि हे 2 कार्टून, ही आमची वेनाबाई. अरे यार काय यार, नवीन नवीन नाव. अरे नाही रे, वेणी कोणाला आवडते? वेणी कोणाला आवडते? श्रावला आमच्या श्रावला आवडते. आवडते ना? का आवडते? मम्मी जबरदस्त पडते. चोर देखो, चोर उलटा कोतवाल कुडाठी. हा, ती ना काहीतरी कारण करून तिची चालू राहते की मम्मी वेणी, एवढ्या जोर जोरात नको, केस ओढू माझे. आणि आमचे केस तर खूप ओढले जातात बरं का. हो, मग काय होतंय मम्मी, आवाज निघतात. मारू का तुला? देऊ का एक झटका? बघा आता बघा, प्रॅक्टिकल. तशी बनत नाही ना. पण नाही का, खूप खूप छान आहे आमची श्रावू. श्रावणी, ए श्रावणी, कस काय श्रावणी, ए श्रावणी. तर आता आलोय मित्रांनो, आता बघू आपल्याला चहा वगैरे मिळतो का नाही. तर भाई लोक, आता मस्तपैकी संध्याकाळचा चहा घरी आल्यानंतर नाही का, म्हणजे दिवसभर ऑफिस करायचं आणि संध्याकाळी मस्त फ्रेश झाल्यानंतर घरी आल्यावर नाही का, घरी आल्यानंतर फ्रेश वगैरे झाल्यावर जेव्हा मस्त असा गरम गरम चहाचा कप येतो आणि त्यासोबत मस्त असे बिस्किट्स वगैरे खायला जर येत असतील तर म्हणजे त्यापेक्षा दुसरं कोणतं काम म्हणजे सुख नाही आहे. दिवसभर ऑफिसमध्ये काम करून वगैरे घरी कोणीतरी असतं आपल्याला की ते आल्यावर चहा वगैरे देतात, आणि बाकी असतं कोणी ते आपल्यासोबत भांडण बी करत. आता पण असंही करतोय, लुक्स द्यायला पळून गेली. तर असं आहे. तर चहा आलेला आहे, हे बघा, तुम्हाला वाटेल खरंच आलाय का नाही. आलाय. आणि पार्लेजी बिस्किट आलेले आहेत, जिम आणि जिनियस. मस्तपैकी खातो आम्ही आता. चला मग. क्वेश्चन काय आहे, कन्वर्ट द फॉलोइंग इनटू मीटर. तर 12 किलोमीटर 330 मीटर. मास्तरीन बाईचा विजय असो. काय करणार
थोडंफार तरी मुलांना शिकवावं लागतं. मास्तर तुमचा पोरगा काय शिकताय का नाही? हे बघ, समजलं तुला आता कसं करायचं? समजला का रे? किलोमीटर आपण मीटर मध्ये केलंय, ठीक आहे? किलोमीटर मीटर मध्ये केलंय काय हो? कळले का? येस आणि आन्सर झाल्यानंतर इथं मीटर लिहायचं एम. समजलं तुला? इंटू कशाने करायचंय? इंटू इंटू म्हणजे काय? थांबा, तुम्हाला माहित नाही, तिला कळते. कशाने करायचंय श्रावणी? हा, कुठलाही नंबर इथं असू दे त्याचा इंटू मीटर. ओके, मी सॉल्व केलंय. हे बघा मित्रांनो, हे आजकालचे लेकराचे पुस्तक अशी. आपल्या काळात होती का असली पुस्तकं? ते जे आपल्याला एक नवनीत नवनीतचे नाही, बाल भारतीचं गणिताचं पुस्तक असायचं. घे ना तुझा मराठीवाला. आणि हे बघा आजकालचे लेकर लय हुशार झाले. नाही नाही, त्या काळानुसार त्या गोष्टी मुलांना शिकवाव्या लागतात. आपल्या काळानुसार प्रत्येक म्हणजे पुढे चालून बदल होणारच ना. आमची श्राव लय हुशार आहे बरं. दिवसभर अभ्यास करत बसते, खेळत वगैरे नाही, धिंगाणा नाही करत, घरात असा गर्दा वगैरे काही बनवत नाही. काय हे आहे की गोंधळ वगैरे नाही करत, हा पण पसारा तेवढाच करत. हा, राडा भरपूर करते, आवाज बिलकुल नाही करणार, पण पसारा आम्ही करतो. पण मजा करते ती. तर असं आता आमच्या मास्तरीनबाई विद्यार्थ्याला शिकवायल्यात मॅथ्स. त्यांचं चालू आहे थोडं प्रॅक्टिस चालू आहे, कारण की तिला मॅडमनी एक्सरसाइज दिली. परीक्षा आल्या तिच्या जवळ आता. हो, परीक्षा पण आली. आणि गेल्या वेळेला थोडस मी असंच तिला शिकवलं, तर तिला मॅथ्स मध्ये चांगले मार्क्स मिळाले. तर चला मग शिकवा मग तुम्ही. हो, बघा हे कार्यकर्ता आईस्क्रीम. मी मग दुपारी सांगितलं होतं ना तुम्हाला कसं कार्यकर्ता आहे हा. अहो आता आईस्क्रीमची प्लेट घेऊन बसलाय. काही खरं नाही माहिती आहे का, एवढी आईस्क्रीम आवडते आम्हाला. फॅमिली पॅक खत्म हो गया. हाँ हमारे लिए रखा है. बघा हे असं काम चालू आहे. चला मग आता बघू आपण किचन मध्ये काय चालू आहे ते. हे बघा काय तयार होत आहे. मस्त पैकी भज्यांचं बॅटर तयार होऊन राहिलं आहे. काय बाबा, फरमाईश असते, कधी हे कधी ते, मग त्यानुसार फरमाईश पूर्ण करावी लागते. फरमाईश पूर्ण करणारा एकच आमचा कार्यकर्ता आहे. तो आमची फरमाईश पूर्णच करून देत असतो नाही. मी आणि श्रावणीने अशी फरमाईश म्हणलं तर लगेच पूर्ण. जो हुकुम मेरे आका. जिनी तर आता मस्तपैकी नाही का गरम गरम भजे खायचे आहे. शेवयाचा भात इकडे तयार झालेलाच आहे. आणि जे कोणी मराठवाड्यातले असतील स्पेशल त्यांना माहिती असेल शेवयाचा भात, भाजी, पापड, हे म्हणजे त्या भागात त्यांना आवडते, तर त्याचं यांना पण आवडते. येस येस येस. आता मस्तपैकी म्हणजे साधा आपला सिंपल बेत आहे संध्याकाळचा. सिंपल आणि छान एकदम. तर तुम्हाला भजी कशी तव्यामध्ये नाही, भजी कशी मस्तपैकी तेलामध्ये असे तळताना पण दाखवतो मित्रांनो. तर चला मग भजी, गरमागरम भजी. वा 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 वा, मस्त भजी तळत आहेत. कांदा आमच्या घरी या दोघांना पण आवडतं. हे बघा मस्त भजे खाण्याची मजा मित्रांनो, काय सांगावं तुम्हाला. एकदा खाऊन बघा. माझ्या हातचे त्यासाठी मग आता कसं येतील आपल्याला नागपूरला यायला लागेल. तर आता मस्तपैकी भजे तयार होत आहे आणि आपण आता भजे तयार होऊ देऊ आणि नंतर भेटूया आपण. चला तर मित्रांनो मस्तपैकी नाही का भजे वगैरे तयार झाले आहे. आपला मस्त शेवयाचा भात, त्यानंतर मुरकुल वगैरे पण आपण तयार केलेले आहे. आणि भजे नाही का अर्धे तर भरजे संपलेले आहेत बघा. कारण भजे गरम गरम खाण्यामध्ये मजा आहे. या आमच्या श्रावण पण मस्तपैकी ताव मारला गरम गरम याच्यावरती. आणि आता आम्ही मस्तपैकी तिघंजण नाही का जेवायला बसलो इथे. तर आता मस्तपैकी जेवण करतो मित्रांनो. आणि आजचा ब्लॉग जो आहे तो आपला दिवसभराचं जे काय आपला आज झालं त्याचा एकंदरीत आपण या ठिकाणी एंड करतो मित्रांनो. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला सर्वांना नक्कीच आवडेल. तर
तुम्ही त्याला लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. तर भेटूया आता आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.